आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। अल्पवयीन मुलास पळवून नेऊन चोऱ्या करायला लावणं व चोऱ्या न केल्यास उपाशी ठेवून मारहाण करणाऱ्या राहुरी फॅक्टरीतील रेखा पवार या महिलेस राहुरी पोलिसांनी अटक केली। तिला न्यायालयापुढे हजर केलं असता 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। देवळाली प्रवरा येथून एका अल्पवयीन मुलाचं अपहरण झाल्याबाबत अल्पवयीन मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर अल्पवयीन अपहरित मुलाचा शोध घेत असताना पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून चोरीच्या गुन्ह्यातील रेखा शरद पवार हिला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता जिल्ह्यात मोटरसायकल व इतर चोऱ्या करण्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर करत असल्याचं सांगितलं। रेखा पवार हिनं देवळाली येथून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलाला चोऱ्या करायला लावत असल्याचं उघड झालं। पोलिसांनी सदर पीडित अल्पवयीन मुलाची सुटका करून त्याला विचारपूस केली असता तो काही सांगत नव्हता, परंतु पोलिसांनी त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली तेव्हा रेखा पवार हिच्या सांगण्यावरून चोऱ्या करत असल्याची माहिती दिली व चोऱ्या न केल्यास रेखा पवार ही मारहाण करून उपाशीपोटी ठेवत होते। नातेवाईकाला सापडणार नाही या उद्देशाने अज्ञातस्थळी डांबून ठेवल्याचं अल्पवयीन मुलाने सांगितलं। अल्पवयीन पीडित मुलास त्याच्या आईवडिलांच्या ताब्यात देऊन आरोपी महिला रेखा शरद पवार राहणार राहुरी फॅक्टरीला सदर गुन्ह्यात वर्ग करून न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने 10 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या कामी सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्री गागरे यांनी काम पाहिलं। पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, पोलीस कॉन्स्टेबल गणेश लिपणे, स्वाती कोळेकर, मीना नाचन करतायत। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।